नमस्कार, आपण पाहतात रयत संवाद न्यूज चॅनल। परभणी येथील संविधान विटंबना प्रकरणी मानवत येथे कडकडीत बंद। परभणी येथे दिनांक 10 डिसेंबर रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोर संविधानाच्या प्रतिमेची विटंबना करण्यात आली होती। या घटनेच्या निषेधार्थ मानवत येथील समस्त आंबेडकर अनुयायी व संविधान प्रेमी जनतेकडून दिनांक 11 डिसेंबर रोजी मानवत शहरातील व्यापाऱ्यांनी सहपूर्तीने आपली दुकाने बंद करून निषेध केला। मानवत तहसील कार्यालय येथे निवेदन देण्यात आले। या प्रकरणातील आरोपी सोपान दत्तराव पवार या समाजकंटकावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करावा, त्याला कठोर शिक्षा करावी अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे। यावेळी शैलेश वडमारे, राजूभैया खरात, अनंत भदरगे, संपत पंडित, जनार्दन कीर्तने, गोविंद घाडगे, रविभाऊ पंडित, दीपक ठेंगे, राहुल डाके, धम्मपाल सोनटके, नंदू कुमावत, सत्यशील धबडगे, नागसेन भदरगे, राहुल कुंभकर्णे, शेख वाजेद, शेख मुस्ताक, शगीर खान आदींसह आंबेडकरी अनुयायी संविधान प्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते। रयत संवादसाठी मुस्तकीम बेलदार, मानवत, परभणी। परभणी येथे घटना झालेली आहे ती निंदनीय आहे। कारण काल महाराष्ट्रामध्ये खूप मोठं आंदोलन होतं। आंदोलन असतानाही कलेक्टर ऑफिस व SP ऑफिसच्या समोर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा असताना तिथं कुठलाही बंदोबस्त नव्हता। कुठलाही बंदोबस्त नसताना सुद्धा कुठं त्यांचं जे आरोपी होता तो फरार होऊ लागला, परंतु फुलेशाह आंबेडकर विचारधाराच्या अनुयायीने त्या आरोपीला पकडण्यात आले। आम्हाला एवढं सांगायचं आहे की हे जे आरोपी आहे हे आरोपी एकटा नसून याच्या मागं कटकारस्थान असणार, याची सखोल चौकशी करावी अशी आमची गृह खात्याला व राज्याच्या मुख्यमंत्र्याला व सर्वांना अशा घटना होऊ नये आणि अशा घटना करणाऱ्या मूलवाद्या लोकांना कमीत कमी 10 वर्षापूर्वी शिक्षा लावावी अशी मी विनंती करतो। आणि आमचा मानवत तालुक्यातला सर्व बंद यशस्वी झाला आहे। सर्व व्यापारी वर्ग, सर्व संस्था, सर्व समाजातील सर्व व्यापारी समाजातील सर्व संस्था व व्यापारी सर्व आमचे बांधव त्यांनी सर्व उत्स्फूर्तपणे माणूस बंद पाळला, त्याबद्दल मी सर्वांचा आभार व्यक्त करतो। जय भीम, जय पुत्र, लोकांना जास्तीत जास्त शिक्षा व्हावी असं मी म्हणणं मांडतो। आणि